रसिक हो नमस्कार. आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनलवर मी समीरा नवलकर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते. रसिक हो, नवरात्रात बऱ्याच ज्ञातींमध्ये घटस्थापना केली जाते. त्यासाठी 7 प्रकारच्या धान्याची आवश्यकता असते आणि म्हणून त्याला सप्तधान्य असंही म्हटलं जातं. या सप्तधान्यात जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे, गहू यांचा समावेश केला जातो. या सप्तधान्यात जवाला अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. हिरवे जव हे समृद्धी, शांतता, प्रगती आणि आनंद याचं प्रतीक मानलं जातं आणि त्याला अन्नपूर्णा देवीचा मानही दिला जातो. नवरात्रात देवीच्या विविध रूपांसोबत अन्नपूर्णा देवीची ही पूजा व्हावी या मागचा हा हेतू. अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र हे पूज्यपाद आद्यशंकराचार्य यांनी लिहिलेल्या उत्कृष्ट स्तोत्रांपैकी एक मानलं जातं. या स्तोत्राच्या निर्मितीची एक रोचक कथा आहे आणि आज ती मी तुम्हाला सांगणार आहे. श्रीमद शंकराचार्य पर्यटन करता करता दक्षिण भारतातल्या विजयानगर नावाच्या गावी आले. दुपारची वेळ असल्याने भिक्षा मागत ते एका घरी आले. त्या घरासमोर सडा संमार्जन करून गोपद्मांची रंगावली रेखिलेली होती. घराचा दरवाजा उघडा असून आतल्या माणसांची तशी फारशी काही चाहूल येत नव्हती. आचार्य त्या दारापाशी आले आणि ओम भवती भिक्षां देही असं म्हणून आपण आल्याची वर्दी आतल्या गृहिणीला दिली. त्या घराची स्वामिनी त्यावेळी देवघरात बसून देवाला आळवीत होती. तिच्याकडे पाहिलं की मूर्तिमंत दारिद्र्याचं दर्शन घडत होतं. ती देवाला सांगत होती, देवा, तुला माझी कीव येऊ दे. मला बाकी काही दिलं नाही तरी चालेल. मला स्वतःला उपाशी राहावं लागलं तरी चालेल. परंतु माझे पती आणि पुत्र यांना अन्न दे. ज्या गृहस्थ धर्माचा आम्ही स्वीकार केला त्या धर्माप्रमाणे वागताना अतिथी देवाचं पूजन करावं लागतं. अतिथी देवांचा अपमान झाला तर आमचे पूर्वपुण्याचे पाथेय घेऊन तो निघून जाईल. लौकिक दारिद्र्य आहेच, पण त्या अतिथीचा अपमान होण्यापेक्षा मला मृत्यू सुखद वाटेल. अशा तऱ्हेची प्रार्थना चालू असतानाच आचार्यांची वाणी तिच्या कानी आली. तिच्या पोटात धस्स झालं. काय करावं ते तिला काहीच सुचेना. घरात अन्नाचा कण नव्हता. पती उद्योगधंदा मिळतो का याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर गेलेला. अशा वेळी आलेल्या अतिथीचं स्वागत करणं हे गृहिणीचं काम असतं. पण या अतिथीच्या पुढे अशा मोकळ्या हाताने मी कशी जाऊ आणि त्यांना काय सांगू? माझ्याकडून भिक्षा न मिळाल्याने अतृप्त झालेल्या त्या महात्म्याचे दर्शन मला असह्य होईल. तिने विचार केला. अतिथीला विनमुख पाठवावं लागत आहे याचं तिला दुःख झालं. तरी पण अतिथी देवतेला नमस्कार करायला तर काही कमी नाही ना. असा विचार करून जीर्णवसना ती सती बाहेरच्या दाराशी आली. संन्यास वेश धारण केलेल्या आचार्यांना तिने मनापासून नमस्कार केला आणि तीच हात आपल्या मुखावर झाकून ती रडू लागली. आचार्यांनी ते पाहिलं. तिची ती अवस्था पाहून त्यांना तिची दया आली. शब्दांनी जे सांगता येणार नव्हतं ते तिच्या कृतीनं बोलकं झालं होतं. आपल्या अर्थपूर्ण गंभीर शब्दांनी आचार्यांनी तिला हाक मारली आणि ते म्हणाले, देवी, आपलं दुःख मी जाणतो. आपण या सतीव्रताच्या नमस्कारानं माझा सन्मान केलात, त्यातच तुमचं मंगल हृदय प्रतीत होतं. आपल्या घरी अन्नपूर्णा सदैव नांदेल. मी तिचे आवाहन करतो आणि आपली करुण कहाणी मी तिच्या कानावर घालतो. असं म्हणून आचार्यांनी अन्नपूर्णेची 4 श्लोकांनी प्रार्थना केली. हे 4 श्लोक म्हणून होताच अन्नपूर्णा आपल्या सिद्धगणासहित आचार्याच्या समोर प्रकट झाली. आचार्यांनी तिला वंदन केलं. आपला वरद हस्त उभारून ती म्हणाली, कल्याण असो. तुझ्या स्तुतीने मी अत्यंत संतुष्ट झाली आहे. तुला काय हवं असेल ते मी तुला देईन.
काय इच्छा आहे सांग. अन्नपूर्णेचे ते शब्द ऐकून आचार्य तिला म्हणाले, हे अन्नदेवते, मी तुझे आवाहन केले ते माझ्यासाठी नाही, पण माझी तुला एक प्रार्थना आहे. मी भिक्षाटनास चाललो आहे. मी परत येईपर्यंत तू या घरात वास करावास. तथास्तु म्हणून अन्नपूर्णा बाहेरचा उंबरठा ओलांडून घरात गेली. कृशकाय सती दारात आपले मुख हातांनी झाकून उभी होती. अन्नपूर्णा आत जाताच जिकडे तिकडे मधुर असा सुवास येऊ लागला. डोळे दिपतील असा प्रकाश पडला. आपल्या मुखावरचा हात काढून त्या सतीने अन्नपूर्णेचे स्वागत केले. तिला हाती धरून अन्नपूर्णा घरात गेली. देवाच्या समोर एक तांदळाची रास होती. अन्नपूर्णेने तिला ती रास दाखवली आणि सांगितलं, आत्ता ही रास कधीही संपणार नाही. जा, बाहेर आलेल्या त्या पवित्र यतीला भिक्षा घाल. त्याचे समाधानाचे आशीर्वाद बोल ऐक. त्याला स्पर्श करू नकोस, पण नमस्कार कर. त्याचे पाय तुला दिसतील, त्यांचे दर्शन घे आणि घरात परत ये. जा. अन्नपूर्णेचे ते भाषण ऐकून त्या साध्वीने आपल्या ओंजळीत मावतील एवढे तांदूळ त्याच राशीतून घेतले. दाराशी प्रसन्न वदनाने उभ्या असलेल्या यतीला तिने भिक्षा घातली. पायांचे दर्शन घेतले. हसतमुख आचार्यांनी नारायण म्हणून भगवन नामाची गर्जना केली आणि ते पाठीमोरे होऊन चालू लागले. त्यांच्या पाठीचं दर्शन घेऊन ती घरात वळणार इतक्यात जमिनीवर आचार्यांची पावलं उमटलेली दिसली. त्या पवित्र पद्धुलीला मस्तकी स्थान देत हर्षभरा झालेली ती सती घरात वळली. अन्नपूर्णा देवी कुठेच दिसत नव्हती, पण तिचं घर मात्र सर्व प्रकारच्या धनधान्यांनी भरून गेलेलं होतं. या कथेतला कपोलकल्पित भाग दूर केला तरी त्यातले आचार्यांचे स्तोत्र मात्र कायम राहते. या स्तोत्राचा पाठ प्रत्येक घरी व्हावा. अन्नपूर्णा प्रत्येक घरावर आपली समृद्ध छाया करील. प्रत्येक जीवाला अन्न लागतं. ते मिळालं तर जीव सर्वदृष्ट्या समृद्ध होतो. या अन्नालाच पूर्ण ब्रह्म असं म्हणतात. त्याचा योग्य विनियोग केला तर त्यापासून समृद्धी प्राप्त होते. तर असे कहो, अन्नपूर्णा देवीच्या स्तोत्राची ही कथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. आमचा हा चॅनल आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच. धन्यवाद.